आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत। आज तारीख आहे 3 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारी 4 फेब्रुवारी 5 फेब्रुवारी 6 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी रोजीचा आज आपण हवामान अंदाज बघणार आहोत। पुढील 5 दिवसांमध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जाणार आहे। तर सर्वात महत्त्वाचं बघितलं तर ठाणे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, त्याचबरोबर नाशिकचा डोंगराळ भाग, अहिल्यानगर, पुणेचा डोंगराळ भाग, कोल्हापूरचा डोंगराळ भाग, या संपूर्ण भागामध्ये हवामान कोरडे असेल। कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे पुढील 5 दिवस। त्यानंतर साताराचा डोंगराळ भाग, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, त्याचबरोबर धाराशिव असेल। या भागामध्ये संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे। कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे। त्यानंतर बघितलं तर अमरावती असेल, भंडारा असेल, बुलढाणा असेल, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कोणत्याही या ठिकाणी हवामानाचं संकेत नाही, त्यामुळे कोणत्याही या ठिकाणी वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली नाही। संपूर्ण हवामान कोरडे राहणार आहे, त्यामुळे येथील नागरिकांनी कोणतीही आता या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही। संपूर्ण महाराष्ट्र पुढील 5 दिवस हवामान कोरडे राहणार आहे। कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे। तर अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण हवामानाविषयी अपडेट होता। अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।